शांतारामजी भोसले यांना विनंती करेन की त्यांनी हे यायचं आहे। त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला आपल्याकडे अध्यक्ष म्हणून आपण महिला मंडळाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या आणि पुढे होऊन सर्व महिलांना एकत्रित करणं हे काम आहे। अशा काळेबाईंना मी विनंती करतो की त्यांनी इथे उपस्थित आहे अध्यक्ष म्हणून। त्याचबरोबर त्याच्या जोडीला कुंदा गांगुर्डे यांना सुद्धा मी विनंती करेन की त्यांनी इथे यायचं आहे। मी विनंती करेन आपल्याकडे मनोहर जाधव साहेब आलेले आहेत, त्यांचं सुद्धा इथे स्वागत आहे। मी पाहुण्यांना आणि आमच्या प्रवर्तक यांना मी विनंती करेन की आपल्या महामानवांच्या चरणी पुष्प अर्पण करायचं आहे। परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 10वीपर्यंत शिकल्यानंतर त्यांच्या पुढील शिक्षणाचा एक मोठा प्रश्न त्यांच्याकडे निर्माण झालेला आणि त्या प्रश्नाला सोडवण्याचं काम चांगल्या पद्धतीने सहकार्य करण्याचं काम सयाजीराव गायकवाड महाराजांनी केलेलं आहे। आणि आज आपण त्या संदर्भात माहिती इथे ॲडव्होकेट भोसले साहेबांकडून घेणार आहोत। आपण उपस्थित इथे राहिलात, आपलं सर्वांचं इथे मी स्वागत करतो आणि मी आजच्या इथे या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून सुजाताताई काळे यांची मी इथे निवड करतो आणि त्यांना मी आजचा कार्यक्रम सुरू करण्यासाठी त्यांनी इथे 2 शब्द भोसले साहेबांना परवानगी द्यायची आहे। स्मृतीला अभिवादन करून मी आपले 2 शब्द सांगणार आहे। तर मी प्रथम आपल्याला विचारू शकतो की सयाजीराव गायकवाडांचं नाव कुणी ऐकलेलं नाही याच्यामध्ये, त्यांनी बराच का सयाजीराव गायकवाड कोणाला माहित नाहीत असं कोण आहे का? नाही, सगळ्यांना माहिती येतात, नाही संपूर्ण नाही, पण त्यांचं नाव ऐकले का? सगळ्यांनी नाव ऐकले नाही। की त्या महापुरुषाची मी आज आपल्याला थोडं करून देणार आहे। तर थोडक्यात सांगायचं म्हणजे असं आहे की त्यांचं बालपण कसं गेलं, म्हणजे बालपणाची थोडी स्टोरी मी आपल्यापुढे मांडणार आहे, ती आपण समजून घ्या। आणि विशेष म्हणजे मी काय फार मोठा वक्ता नाही आहे, आम्ही वर्कर म्हणजे फॅक्टरीमध्ये काम करणारे वर्कर होतो, त्याच्यातून आम्ही तुमच्याकडे 2 शब्द मांडतो आहोत। तर त्यामुळे आपण शांततेने ऐकाल अशी मी आपल्याला विनंती करतो। तर त्यांचं बालपण बद्दल मी थोडीशी माहिती सांगतो आणि त्यांच्या घराण्याबद्दल पण माहिती सांगतो। तर थोरल्या बाजीराव आपल्याला माहिती आहे, इतिहासामध्ये वाचला असेल। थोरल्या बाजीरावाच्या मराठी सेनेने दिल्लीपर्यंत धडक मारली होती, म्हणजे मोठा हल्ला केला होता मराठ्यांनी। आणि मराठ्यांचे तुकडीचे एक सेनापती जे खंडेराव दाभाडे होते, यांनी मोगल लोकांना गुजरातमधील थेट काठेवाडपर्यंत त्यांना अटकलं होतं। तर त्यांच्याबरोबर एक सेनापती मराठी सरदार होते, त्यांचं नाव होतं दामाजी गायकवाड। ते पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दावडी या गावचे नंदाजी गायकवाडांचे पुत्र। नंदाजी गायकवाड ते भोर संस्थानातील किल्लेदार होते। या बहादूर नंदाजीने वाघाच्या तावडीतून सापडलेल्या गाईला मोठ्या हिमतीने कवाडा आड लपवल्याने त्यांचे नाव गायकवाड पडले असं म्हटलं जातं। म्हणजे एक पंक्तीची गोष्ट आहे, शक्यतो असेल पण तसं आहे। तर दामाजी गायकवाड त्यांच्या फुलाजीराव ह्या मुलाने मोगल सरदाराकडून बडोदे काबीज केले आणि या बडोदा गायकवाड या घराण्याची सत्ता सुरू केली। पिलाजीराव नंतर त्यांचा मुलगा दुसरा दामाजीराव, म्हणजे त्यांच्या घराण्याचं असं की आज्याचं नाव नाचवाला असं चाललं असतं। तर दुसरे दामाजीराव गादीवर आले आणि गायकवाडांचं राज्य गुजरातमध्ये वाढवण्यात त्यांची मोठी सिंहाचा वाटा होता। आणि बडोदा स्वतंत्र संस्थान त्यांनी निर्माण केलं आणि त्यांच्या समकालीन जे लोक होते तर त्यांच्यामध्ये शिंदे, होळकर, रघुजी भोसले होते। परंतु त्यापेक्षा दामाजीरावांची धारणा चांगली होती आणि ते दूरदृष्टी आणि दूरतो। आता 1761 आपल्याला माहिती असेल तिसरी पानिपतची लढाई झाली, खूप मोठी लढाई झाली। आणि ती लढाई कुठे झाली, आपण पानिपत जर बघितलं असेल ते हरियाणामध्ये आहे आणि हे मराठी सगळं सैन्य तिकडे गेलं।
म्हणजे त्याच्यामध्ये सगळे मराठी सैनिक जे होते मोठे मोठे सेनापती, मग त्याच्यामध्ये भोसले असतील, शिंदे असतील, होळकर असतील, हे सगळे तिथे लढायला गेले. तर तिथे त्या लढाईमध्ये त्या अब्दाली शहाबरोबर लढून त्यांची सैन्याची दाणादाण झाली. म्हणजे इकडे तिकडे सैन्य पळायला लागले, इकडे तिकडे सैन्य पळायला लागले आणि त्यामुळे त्यांची मोठी पंचायत झाली. तर तिथे काय झालं की तिथे दामाजी दुसरे दामाजीराव दुसरे गायकवाड हे त्यावेळेला लढाईमध्ये त्यांच्याबरोबर जी लढाई झाली पानिपतची, त्या लढाईमध्ये ते गेले. त्यांच्याबरोबर त्यांचे भाऊ प्रतापराव. तर ही मोठी लढाई झाली. त्या लढाईमध्ये कोण कुठे गेले माहीत नाही, पण तू दामाजीराव ऐकायला येते का? दामाजीराव गायकवाड हे बडोद्याला परत आले, परंतु त्यांचे भाऊ हे प्रतापराव हे तिकडे भटकत ते खानदेशामध्ये गिरणारे गावी गेले आणि गिरणाऱ्या गावी तिथे ते स्थायिक झाले. स्थायिक झाल्यानंतर त्यांचे पुढे काय झाले, ते खानदेशातील गिरणारे गावी आले आणि जवळ नवापूर परगाण्यातील 46 गावांचे शिक्षा वसूल करण्याची त्यांना सनद मिळाली. त्यावर ते वितरण करू लागले, उदरनिर्वाह करू लागले. पुढे पेशव्यांनी ती गावे जी दिली होती त्यांना ती परत दिली. नंतर पुढे प्रतापरावची 2 मुले काळोजी आणि गवाजी ही गिरणारे येथे शेती करू लागली. 1817 साली काळोजीचा मुलगा भिकाजीने जवळच्या कळवाणे गावामध्ये जमीन खरेदी केली आणि 101 रुपया गावाची पाठीलकी, रातेघर आणि एक मळा विकत घेतला. मळा विकत घेतल्यानंतर त्यांना 4 मुले होती भिकाजीरावांची, गवाजी, बाबूराव, काशीराम आणि सकाराम अशी 4 मुलं होती. इकडे बुडेलीच्या गादीवर खंडेराव आले. खंडेराव म्हणजे दामाजीचे पुत्र, दामाजी दुसरे होते त्यांचे. त्यांना 2 पत्नी होत्या, दोघींना मुलगा नव्हते आणि त्या अकाली वाढल्या. त्यामुळे खंडेराव यांनी 3रा विवाह केला. तर ती मुलगी म्हणजे बायको वयाने छोटी होती. त्यांचे बायकोचे नाव ते जनाबाई. मूळ व्हावे म्हणून खंडेराव नवस करू लागले, परंतु त्यांचा धाकटा भाऊ हा मल्हारराव मोठा पाताळ यंत्री होता. खंडेरावांना ठार मारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, त्यामुळे त्याला तुरुंगात जावे लागले. इकडे 1870 साली खंडेरावाचे पण निधन झाले. कैदेतील मल्हारराव गादीवर आला, म्हणजे त्याला कैदी टाकलं होतं तो गादीवर आला आणि तो राज्य करू लागला. तर खंडेरावच्या पत्नी गरोदर होते त्यावेळेला. त्याचवेळी ब्रिटिश रेसिडेंट कर्नल यांनी मल्हाररावाला लिहून दिले, म्हणजे की जनाबाईला मुलगा झाल्यानंतर तो गादीवर येणार. तर असं ठरल्यानंतर तिला मुलगा झाला, परंतु तो मुलगी झाल्यामुळे मुलगा नव्हता, म्हणून मी तिची शोध करायला लागला. आणि त्यावेळी ते तिथे जे दीर होते मल्हारराव, ती गादी सांभाळायचे सांभाळत होते, पण त्याचे गादी सांभाळायचे गुण नव्हते आणि खंडेरावाच्या जवळच्या माणसांचा ते छळ करू लागले. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार खूप वाढला, अंधांगुंदी वाढली. व मधल्या वेळी जनाबाई प्रसूत झालो, त्यांना कन्यारत्न झाले. 1873 साली सर रिचर्ड मिल्स म्हणजे ब्रिटिश सरकार हे मल्हाररावांचा गैरकारभार त्यांनी सुधारण्याच्या सूचना दिल्या. 1 वर्षात सुधारणा करा, परंतु त्यांनी काही तसं काय केलं नाही. त्यांनी मध्यंतरी दादाबाई नवरोजी यांना 4 ऑगस्ट 1974 साली बडोद्याचे दिवाण नेमले. दादाबाई नवरोजीचं नाव आपलं ऐकलं असेल. बिघडलेला कारभार सुधारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पुन्हा मल्हारराव आणि ब्रिटिश रेसिडेंट कर्नल फेर यांनी डवळाडवळ केली आणि दादाभाई नवरोजी यांनी कंटाळून दिवाणपद सोडले व मल्हाररावांना नंतर इंग्रजांनी पदच्युत केले. त्यानंतर जनाबाई यांना अल्पवयीन योग्य दत्तक पुत्र घेण्याची परवानगी इंग्रजांनी दिली. गायकवाडांची एक शाखा कळवाणे येथे आहे असे समजल्याने कळवाणे येथील काशीराव गायकवाड आणि त्यांचे भाऊ यांचे पुत्र यांना ताबडतोब येण्याचे आमंत्रण दिले, कारण ते त्यांचे वारस होते. हा पुरावा 4 मे 1875 हाती लागला. काशीराव गायकवाड यांना कलेक्टर म्हणाले, तुमची भावाची मुले घेऊन तुम्ही नाशिकला या. काशीरावांना आनंद झाला. काशीरावांना आनंद, गोपाळ आणि संपत ही 3 मुले होती. दुसऱ्या दिवशी ते घोडागाडीने नाशिकला आले. नाशिकला डोंगरे यांच्या घरी उतरले. डोंगरे त्यांचे नाते होते, तर त्यांनी मग त्या मुलांना
कपडे वगैरे घेतले, कारण ते शेतकऱ्याची मुलं होती आणि ते शेती करत होते, त्यामुळे ते अगदी गवले होते. मग ते नंतर त्यांनी मुलांना घेऊन कलेक्टरने मुंबईला आले. मुंबईत त्यांना बडोद्याला घेऊन गेले. बडोद्याला नेल्यानंतर ते तिघे भाऊ होते आणि तिघांनाही राणीने प्रश्न विचारला जनाबाईने की तुम्ही इथे कशाला आलात, काय कारण तुमचं इथे आहे. तर त्या मुलाने दोघेजण काय म्हणाले की आम्हाला माहीत नाही कशात, परंतु गोपाळ नावाचा जो मुलगा होता तर त्याने सांगितलं राणीला की आम्ही इथे राजा मिळण्यासाठी आलेलो आहोत. म्हणजे त्याचं ते धारिष्ट आणि ध्येय बघून राणी खुश झाले, म्हणजे हाच मुलगा राजा होण्याला योग्य. मग आता तो राजा झाल्यानंतर त्याला शिक्षक नेमले आणि त्याची वेगळ्या पद्धतीने त्याची तयारी करून घेतली. इंग्रज शिक्षक नेमले, त्यामुळे हुशार मुत्सदी शिक्षक नेमले, त्याची तयारी करून घेतली आणि त्यांचा राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेक केल्यानंतर त्यांनी आपल्या राज्यामध्ये ज्या काही सुधारणा केल्या, कारण जे बडोदा हे जे संस्थान होते हे अतिशय म्हणजे मागासलेलं, खड्डे कुठे रस्त्याला काय म्हणजे झाडी रुडी वाढलेली, म्हणजे अतिशय म्हणजे एखादं खेडेगावात तिथे काही सोय नसे जाण्या येण्याची अशी परिस्थिती तिथे होती. तर तिथे नंतर काय झालं की त्यांनी ज्या सुधारणा करायचं ताबडतोब हे घेतलं की ते गावातून खेडेगावातून आल्यामुळे त्यांना तिथली परिस्थिती माहिती होती की आपण लोकांना कशा परिस्थितीने पुढे आणलं पाहिजे. म्हणून त्यांनी पहिली गोष्ट केली की शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर ज्योतिराव फुलेंनी सुद्धा एकच सगळी मागणी होती त्यांची की मुलांना हे गरिबांना शिक्षण दिलं पाहिजे. प्रजेला जर शिक्षण दिलं तर ती शहाणी होईल, तर शहाणी झाल्यानंतर ती आपल्याला उपयोगी पडेल, राज्यकारभारात मदत करते. अशा प्रकारे त्यांनी बडोद्यामध्ये सक्तीचं प्राथमिक शिक्षण चालू, सक्तीचं म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की जे पुढारी लोक आहेत पंतोजी म्हणजे जे भटशाही वगैरे होती त्यांच्या शाळा होत्या आणि त्या शाळेमध्ये त्यांची मुलं शिकायची. आणि जाती जातीमध्ये त्यांचं म्हणणं होतं की महिला जर शिकले तर देशाचं कल्याण होईल, म्हणजे देश पुढे होईल. तर ते अनेक मुलांना शिकू शकतात, आपल्या मुलांना शिकू शकतात, म्हणून त्यांनी महिलांना जास्त प्राधान्य दिले. त्याच्यामध्ये त्यांनी अनेक सामाजिक सुधारणा केल्या. हे शिक्षणाचं त्यांनी काम तर केलं, परंतु सामाजिक सुधारणा केल्या की बडोद्यातील बालविवाह जे होत होते, म्हणजे तिथे भटशाही होती किंवा आपल्याला माहिती आहे देशामध्ये पेशवाईमध्ये की जे बालविवाह व्हायचे की एखादी अतिशय म्हणजे 9-10 वर्षाची मुलगी आणि एखादा चरण म्हातारा त्याच्यावरती लग्न व्हायचं आणि नंतर तो म्हातारा मेल्यानंतर त्या मुलीची अशी अवस्था व्हायची की तिचे केस कापले जायचे, तिला अतिशय म्हणजे नको असाचं जीवन त्यावेळेला त्या लोकांनी करून टाकायचे. मग त्यांनी ते राज्यावर आल्यानंतर त्याने ती पद्धत बंद केली, म्हणजे बालविवाह जे व्हायचे ती पद्धतच बंद करून टाकली. त्याच्यानंतर त्यांनी विधवा जेव्हा व्हायच्या त्याच्यामुळे त्यांना पुनर्विवाहासाठी परवानगी दिली, पुनर्विवाह, आणि ते कायदा केले. त्यांना नंतर अस्पृश्यता निवारण केली. आपल्याला माहिती आपल्या देशामध्ये अशा प्रकारची अस्पृश्यता, आपल्याला जवळ यायला मिळते, आपल्याला पाणी देत होते, आपली सावली पडली तरी ते विटाळ म्हणायची. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती त्यामुळे देशामध्ये होती की ती कशामुळे होती तर अस्पृश्यता. अस्पृश्यता म्हणजे काय, हात लावायचा नाही, जवळ जायचं नाही, त्याला काही त्याचं पाणी पण द्यायचं नाही, त्याला असे त्याला म्हणजे त्याला निवडणूक होती त्यावेळेला श्रीलंका म्हणजे आपल्यासारख्या लोकांची. तर ते म्हणजे आपण एक हे करू शकत कल्पना की कशा प्रकारे आपले लोक त्यावेळेला होते. तर तशा परिस्थितीमध्ये बडोद्यामध्ये सयाजीराव गायकवाडांनी अस्पृश्यता बंद केली, अस्पृश्यता बंद केली आणि तो कायदाही केला नाही. त्यांनी काय केलं की समता ही सर्वांना समता पाहिजे, म्हणजे समतेच्या मार्गाने आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे आणि जे उच्च नीच होते त्याच्यामध्ये समता आली पाहिजे. हे सयाजीराव गायकवाड इतके दूरचे होते, एवढे हुशार होते की त्यांनी या समाजामध्ये बडोद्यामध्ये आपले लोक आणि इतर लोक एकत्र इथे कसे शिक्षणासाठी बेटी विवाह किंवा अशा प्रकारे त्यांनी एक समतेचा मार्ग आखला. परंतु त्याच्यामध्ये ते किती सक्सेस झाले हे त्यावेळेला त्यांना आर्थिक विकास म्हणजे काय की आपली परिस्थिती कशी सुधरेल या प्रकारे आर्थिक विकास. तर त्याने काय केलं की बडोद्यामध्ये आयर्न स्टील वर्क्सची स्थापना म्हणजे कंपनी काढली की त्या कंपनीमध्ये लोकांना नोकरी मिळेल, लोकांचा उदरनिर्वाह होईल, त्याच्यासाठी स्टील काढली. रस्ते पूल आणि
सार्वजनिक इमारतीचं पायाभूत सुधारणा केली. सिंचन प्रकल्प, सिंचन म्हणजे काय, शेतीला पाणी पुरवठा, प्रशिक्षण कार्यक्रमद्वारे कृषी विकास प्रोत्साहन दिले. आता जे कारखाने होते त्या कारखान्यातून यंत्र तयार करायचे, ट्रॅक्टर वगैरे, आणि ते शेतीसाठी वापरायचे. त्यामुळे ते शेतीला ते उपयोगी पडायचे खरे. म्हणजे शेती सुधारणा कशा पद्धतीने केली हे म्हणजे त्या सयाजी गायकवाडांचं एक औषध. आता त्यांनी हे तर सगळं केलं, पण आरोग्यासाठी काय करायचं, म्हणजे लोकांना आरोग्य हे तर फार महत्त्वाचं आहे. शिक्षणानंतर आरोग्य असलं आहे, तर त्यासाठी त्याने छोटे छोटे हॉस्पिटल काढले, जागी जागी हॉस्पिटल काढले. आणि हॉस्पिटल काढल्यानंतर आणखी एक मेंटल हॉस्पिटल काढलं. आता मेंटल हॉस्पिटल का काढलं आपल्याला माहिती आहे की काही लोक म्हणजे शिक्षण नसल्यामुळे किंवा काही परिस्थितीमुळे वेळ वाढला, तिकडे पण आपल्याकडे मेंटल हॉस्पिटल राहिलं आहे. तर तशा पद्धतीने त्यांनी मेंटल हॉस्पिटल काढलं. त्यानंतर आधुनिक रुग्णालय बांधली. म्हणजे जे सयाजीराव गायकवाड हे वारंवार म्हणजे बऱ्याच वेळेला इंग्लंड, अमेरिका या ठिकाणी गेलेले आहेत. आणि त्याने तिथे जे काही दवाखाने किंवा जे काही सुविधा होत्या त्या सुविधा पूर्ण बडोद्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. आणि ते त्याप्रमाणे ते बडोद्याला सुधारणा करत करत बडोदा म्हणजे एक आदर्श शहर त्यांनी निर्माण केलं. त्यांनी स्वच्छतागृह म्हणजे ठिकठिकाणी शौचालय वगैरे या अशी व्यवस्था केली. आणि सार्वजनिक आरोग्य उपक्रम म्हणजे मोठे हॉस्पिटल पण त्यांनी बांधले की लोकांना तिथे जाऊन औषध उपचार करावा अशी लोकांची सोय केली. आता त्यांनी हे तर केलंच, रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये. म्हणजे ज्या साथीचे रोग येतात ना, आता आपण करोनाचा रोग बघितला, त्याच्यामध्ये लोकांना किती त्रास झाला. त्या साथीचे रोग ज्यावेळेला येतात तर त्या साथीच्या रोगावरती त्याचा प्रादुर्भाव जास्त वाढू नये म्हणून त्यांनी त्याच्यावरती हे केलं. म्हणजे तो प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्याच्यावरती बंदोबस्त केला. आता महिलांना त्यांनी प्राधान्य दिलं. सयाजी गायकवाडांनी मग पहिल्यांदा प्राधान्य दिलं, कारण असं की महिला सुधारणा तसं देश येतं असं त्याची. तर त्यांना शिक्षणामध्ये प्राधान्य दिलं, महिला विद्यापीठाची स्थापना केली, महिला संघटनांना प्रोत्साहन दिलं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी महिलांच्या संघटना असतील किंवा त्यांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं. तर त्यामुळे ऑटोमॅटिक बडोद्याची प्रगती होती. आता सांस्कृतिक वारसा काय होता की त्याने संग्रहालय, ग्रंथालय आणि सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे बडोद्याचा सांस्कृतिक वारसा जतन केला. म्हणजे त्यांनी काय केलं की शिक्षणाचा प्रसार व्हावा, प्रत्येक गावामध्ये एक वाचनालय आणि त्या वाचनालयामध्ये जी पुस्तकं ती पुस्तकं त्यांनी तिथे पुरवली. म्हणजे प्रत्येक गावामध्ये. आता आपल्याकडे आता काही गावामध्ये ग्रंथालय व्हायला पुस्तकालय, तर त्यांनी त्यावेळेला प्रत्येक गावामध्ये ग्रंथालय सुरू केली आणि तिथे पुस्तकाची पण सोय केली. म्हणजे लोक वाचायला लागले ना. बडोद्याचा सांस्कृतिक वारसा त्यांनी जतन केला. आता त्यांनी काय केलं, बडोद्यामध्ये ते बाहेरगावी गेल्यामुळे इंग्लंड, अमेरिकेमध्ये, तिकडे इंग्लंडमध्ये ज्या बिल्डिंग होत्या त्याच्यापेक्षाही आपल्या बिल्डिंग त्याच्या उत्कृष्ट होती असं त्यांनी हे केलं की तिथे मोठ्या मोठ्या बिल्डिंग आणि त्याचा जो वारसा म्हणजे त्याचे हे ते जतन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्याची सुव्यवस्था केली. पारंपरिक कला, नाट्य, इतर सांस्कृतिक कार्यक्रम याला त्यांनी फार मोठे प्राधान्य दिले. म्हणजे नाट्यगृहे काढली, खेळाची क्रीडा वगैरे लोकांना त्याची आवड, क्रिकेट लोकांना हे केलं. म्हणजे अशा अनेक लोकांना किंवा अनेक संघटनांना त्यांनी प्राधान्य दिलं आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचं पारंपरिक संघटना म्हणजे पारंपरिक कला त्यांनी निर्माण केली. सुशासन. आता त्यांनी काय केलं की आपल्या देशामध्ये जे विद्वान आहेत त्या विद्वानांना आपल्या बडोद्यामध्ये बोलवलं आणि त्यांना व्यवस्थित पदं देऊन त्यांना त्यांच्याकडून काम करून दिलं. म्हणजे हुशार लोक जे आहेत त्या हुशार. आता आपल्याकडे काय आहे, काही लोक शिकलेले नसतात पण ते पुढे जातात, परंतु त्यांना कामाची हे जाते. तर अशा लोकांना त्याने म्हणजे केलं की ते हुशार लोक आणि त्यांच्यावरती जबाबदारी टाकली. आणि जे स्थानिक लोक जे पूर्वी कामात होते त्या लोकांना त्यांनी ट्रेनिंग दिली. ट्रेनिंग देऊन त्यांना चांगल्या कामाला दिली
त्यांना पदं दिली, त्यामुळे त्यांच्यामध्ये ऑटोमॅटिक सुधारणा झाली आणि सुधारणा झाल्यामुळे ते व्यवस्थित काम करू लागले. म्हणजे बडोद्यामध्ये त्यांनी जे शासन होतं ते शासन अतिशय चांगलं, म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारचं करप्शन नाही, भ्रष्टाचार नाही, काही नाही. कारण एक राजा असतो ना, त्याचा कडक नियम असतो की कोणी करप्शन केलं त्याला कळलं की लगेच कामावर काढणार आणि त्याला सजा देणार. म्हणून त्यांचं जे सुशासन होतं ते व्यवस्थितपणे चाललेलं होतं. तर असे सायदेरावांचं शासन चालू होतं. आता पर्यावरणाचा विषय असा आहे की सगळ्या देशामध्ये आता हे गरमी वाढत चालली आहे, ते लोकांचं म्हणणं आहे की झाडी लावा की त्याच्यामुळे पर्यावरणावरती परिणाम होईल. तर अशा पर्यावरण त्यावेळेला त्यांना काही कल्पना सुचल्या होत्या की त्यांनी काही जंगल म्हणजे झाडं लावण्याचा प्रयत्न केला आणि ती झाडं जंगलाकरपाणी वाढत होती. त्यानंतर त्यांनी जे काही वन्य प्राणी असतात जंगलामध्ये त्यांनी संवर्धन केलं, त्यांना मारायचं नाही. त्याच्यानंतर त्यांनी वनाचं संवर्धन तर केलं, पण वन्य जीवन प्राणी त्यांना संरक्षण दिलं. अशा प्रकारे शाश्वत विकासाची त्यांनी एक कल्पना होती. म्हणून मी थोडक्यात माहिती सांगितली सायदेरावांची, परंतु त्यांनी फार महत्त्वाच्या गोष्टी केल्या एवढ्या की त्यांचा कारभार असा होता आणि सुधारणा होत्या की एक अष्टमांश भाग त्यांचा आपल्याला माहीत आहे, परंतु आठ भाग आपल्याला माहीत नाही. कारण एवढं काम केलेलं आहे त्यांनी की आपण सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही. हे मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली. परंतु सायदेरावांनी हिंदुस्थानातील प्रजावंत जे हुशार बुद्धिमान आहे, समाजसुधारक, क्रांतिकारक, म्हणजे त्यावेळेला ब्रिटिशांच्या विरुद्ध जी क्रांती व्हायची, कुठे कुठे क्रांती व्हायची, त्यावेळेला सायदेरावांनी त्या लोकांना मदत केली की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे यासाठी ठिकठिकाणी, मग ते कलकत्त्याचे लोक असतील, मद्रासचे लोक असतील, जे जे देशामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत होती त्या क्रांतिकारकांना त्यांनी मदत केली. आणि त्यामुळे ब्रिटिश सरकारला त्यांच्यावरती नेहमी राग असायचा. परंतु ते घाबरत नव्हते, कारण काय त्यांचा मित्रत्वाचा करार होता. ते काय मांडी नव्हते ब्रिटिश, ते मित्रत्वाचा त्यांचा करार होता. त्यामुळे ते ब्रिटिशच्या शासनाच्या म्हणजे जे काही रेसिडेंट लोक यायचे ब्रिटिशचे त्यांच्याबरोबर ते बसायचे, बोलायचे, म्हणून ते घाबरत नव्हते. समाजपुरुषांना, क्रांतिकारांना आयुष्यभर त्यांनी मदत केली. त्यामध्ये महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, भाऊराव पाटील असतील, लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे, नामदार गोखले, महात्मा गांधी, लाला लजपत राय, मदन कामा, महर्षी शिंदे, बाळ गंधर्व, राजा रवी वर्मा, योगी अरविंद, रियासत सम्राट सरदेसाई, एवढ्या लोकांना त्यांनी मदत केली. म्हणजे तुम्ही विचार करा की केवढा मोठा राजा, आणि त्याने ह्या सगळ्या तळागाळातील लोकांना जवळ ते केलं. परंतु जे क्रांतिकारक, समाजसुधारक, जे जे लोक गरिबांसाठी काम करत होते, त्यांच्यामध्ये दरी दूर कमी करण्याचा प्रयत्न करत होते लोकांमध्ये, तर त्या लोकांना त्यांनी मदत केली. असे लोकांनी मी नावं वाचून दाखवली. याच्यामध्ये अनेक लोक असतील की त्यांनी ते मदत केली. म्हणजे असा राजा अख्ख्या भारतामध्ये नव्हे परंतु जगात झाला नाही. कारण त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, आपल्याला माहिती असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घडले नसते, सायदेव गायकवाडांनी मदत केली नसते. त्यांना अगदी म्हणजे 7वी ते मॅट्रिक एक 25 रुपये फी त्यांना मंजूर केली होती त्यावेळेस. नंतर BA झाल्यानंतर ते सायदेराव गायकवाडांकडे गेली नावाटे गेले होते घेतले आणि त्यांनी त्यांची चौकशी केली आणि त्यांना 2 दिलं. 2.5 वर्षासाठी जे 2 दिलं होतं बाबासाहेबांनी ते 2.5 वर्ष संपून आणि 7 वर्षाचा अभ्यास 2.5 वर्षात केला. म्हणजे सगळ्या विषयाचा त्यांनी अभ्यास केला बाबासाहेब. मग ते जर ते संपूनंतर त्यांना पुन्हा काही दिवस त्यांना सवलत पाहिजे अभ्यासासाठी, तर त्यावेळेला त्यांनी परत भारतात आले. बाबासाहेब काही पैसे जमा केले आणि ते परत गेले. अशी परिपूर्ण जो अभ्यास घेणारा जो या जगामधला माणूस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि त्यांना सहाय्य करणारा सयाजीराव गायकवाड. म्हणजे आपल्याला माहीत नाही सयाजी गायकवाड एवढा मोठा माणूस होता की शाहू महाराजांच्या बरोबरचा माणूस. शाहू महाराजांचं काम आपल्याला माहिती आहे, परंतु सयाजीराव गायकवाड सुद्धा कमी होते. परंतु ते बडोद्यामध्ये गुजरातमध्ये होते आणि गुजराती त्यांनी एवढी प्रगती केली त्यावेळेला
खरं म्हणजे बडोदा एक संस्था ही सगळ्यात पुढे होती मुंबईपेक्षा. हे नंतर आपल्यामध्ये थोड्या थोड्या सुधारणा होत गेल्या, परंतु सयाजीराव गायकवाडांनी तिथेच समृद्धी केल्या. ते ज्या ज्या वेळेला ते अमेरिका लंडनला जायचे त्यावेळेला त्यांना ते सगळी व्यवस्था करून जायचे, सगळी कामाची वाटी करून जायचे. त्याच्यानंतर सयाजीरावांना काही आजार झाला, त्या आजारामध्ये ते मुंबईला वाढले. तर त्यानंतर सयाजीराव गायकवाडांचं म्हणजे एक आठवण अशी ठेवली पाहिजे आपण की तो एक मोठा राजा होता आणि त्याने अनेक लोकांना मदत केली, सहकार्य केलं. म्हणून आज मी त्यांना आज त्यांच्या एक पहिल्यांदाच आपल्या या विषयावरती एक काय ते आणि ऐनवेळीला मला हा विषय दिला तर काही लोकांना ऐकायला आला नाही, तर मी त्याची माफी मागतो आणि मी आपली क्षमा मागून माझ्या भाषेला विनंती देतो. थोडासा हे झालं त्यामुळे त्यांनी दिलगिरी सुद्धा आपल्याकडे व्यक्त केलेली आहे. पण एक सुंदर असा त्यांनी सयाजीराव महाराजांच्या बद्दल माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आणि ती माहिती सांगत असताना त्यांनी सुरुवातीचा त्यांचा इतिहास पण आपल्याला सांगितलेला आहे.